नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनविशेष या महत्त्वाच्या विषयावरील अतिशय उपयुक्त प्रश्न व त्यांची अचूक उत्तरे पाहणार आहोत. स्पर्धा परीक्षा, शालेय परीक्षा आणि सामान्य ज्ञानासाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक पहिला, राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 4 मार्च. तर भारतात नॅशनल सेफ्टी डे दरवर्षी 4 मार्च रोजी साजरा केला जातो. औद्योगिक सुरक्षा व अपघात प्रतिबंध यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. प्रश्न क्रमांक 2, आंतरराष्ट्रीय ओझोन दिन डॅश डॅश या दिवशी जगामध्ये साजरा केला जातो. तर त्याचं उत्तर आहे 16 सप्टेंबर. पर्याय क्रमांक 1, ओझोन थराचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 16 सप्टेंबर हा दिवस घोषित केला आहे. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या तारखेला मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 जानेवारी ते 15 जानेवारी. तर महाराष्ट्र शासन मराठी भाषेचा प्रचार व संवर्धन करण्यासाठी हा पंधरवडा साजरा करतो. प्रश्न क्रमांक 4, आदिवासी दिन म्हणून कोणता दिवस साजरा होतो? त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 9 ऑगस्ट. तर 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन, वर्ल्ड ट्रायबल डे म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5, जागतिक पर्यावरण दिन दिनांक डॅश डॅश रोजी साजरा करतात. तर त्याचं बरोबर उत्तर आहे 5 जून. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 6, 5 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात कोणता दिवस साजरा केला जातो? त्याचं बरोबर उत्तर आहे रंगभूमी दिन. पर्याय क्रमांक 2, तर मराठी नाट्यकलेचा गौरव करण्यासाठी 5 नोव्हेंबर हा रंगभूमी दिन मानला जातो. प्रश्न क्रमांक 7, 20 ऑगस्ट हा दिवस कोणता दिन म्हणून पाळण्यात येतो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अक्षय ऊर्जा. तर रिन्युएबल एनर्जीचा प्रसार करण्यासाठी भारतात हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रीय मतदार दिवस डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो. तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 25 जानेवारी. तर भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापनेनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र कृषी दिवस कधी पाळला जातो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1 जुलै. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10, 9 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे जागतिक आदिवासी दिन. पर्याय क्रमांक 4, आदिवासी समाजाच्या हक्कासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. प्रश्न क्रमांक 13, भारतात हा दिवस मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. कुठला साजरा केला जातो? हा पण आपला ऑलरेडी झालेला 25 जानेवारी हा दिवस मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 14, आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 12 जून. तर बालमजुरी थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15, सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा करतात? तर त्याचं बरोबर उत्तर आहे 26 जून. पर्याय क्रमांक 1. तर छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन खालीलपैकी कोणता आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे 2 डिसेंबर. पर्याय क्रमांक 1. तर भोपाळ वायू दुर्घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 17, जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे 7 एप्रिल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 18, कोणता दिवस जागतिक दूरसंचार दिन म्हणून साजरा केला जातो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 17 मे. दूरसंचार क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 20, महसूल वर्ष कधी सुरू होते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे 1 ऑगस्ट. पर्याय क्रमांक 3. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागानुसार महसूल वर्ष 1 ऑगस्ट पासून सुरू होते. प्रश्न क्रमांक 21, 12 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा करण्यात येतो? तर आंतरराष्ट्रीय युवक दिन. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर युवकांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस घोषित केला आहे. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे 28 फेब्रुवारी. पर्याय क्रमांक 3. तर डॉक्टर CV रमन यांच्या रमन इफेक्ट शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 23, पाकिस्तानच्या मलाला युसुफझाई यांचा वाढदिवस संयुक्त राष्ट्रांनी मलाला दिन म्हणून घोषित केला आहे. तर कुठल्या दिवशी? 12 जुलै. तर शिक्षण हक्कासाठी कार्य करणाऱ्या मलाला युसुफझाई यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24, भारतात 1950 पूर्वी स्वराज्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात जात असे? तर कुठला? 26 जानेवारी. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. 1925. प्रश्न क्रमांक 25, 14 नोव्हेंबर दिन डॅश डॅश दिन म्हणून साजरा केला जातो. तर कुठला आहे? बाल दिन म्हणून. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बाल दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 26, 8 मार्च हा डॅश डॅश म्हणून पाळला जातो. तर काय त्याचं बरोबर उत्तर आहे? पर्याय क्रमांक 1, आंतरराष्ट्रीय महिला दिन. तर महिलांचे हक्क व सन्मानासाठी हा दिवस साजरा होतो. प्रश्न क्रमांक 27, भारत राष्ट्रीय खेळ दिवस नॅशनल स्पोर्ट्स डे केव्हा साजरा केला जातो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 29 ऑगस्ट. हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 28, पोलीस स्मृती दिन डॅश डॅश रोजी साजरा करतात. तर 21 ऑक्टोबर हे त्याचे बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1, देशासाठी बलिदान देणाऱ्या पोलिसांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 29, महसूल वर्ष किती तारखे संपते? तर महसूल वर्ष 31 जुलैला संपते. महसूल वर्ष काय? 1 ऑगस्ट ते 31 जुलै असे या दरम्यान असते. तर प्रश्न क्रमांक 30, सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा करतात? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 26 जून या दिवशी साजरा करतात. प्रश्न क्रमांक 31, आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? ते आपण ऑलरेडी बघितलं आहे 12 जूनला. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, 14 नोव्हेंबर डॅश डॅश दिन म्हणून परिचयाचा आहे. तर बाल दिन म्हणून परिचयाचा आहे 14 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 33, 17 सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्रात काय म्हणून साजरा केला जातो? तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम, हैदराबाद संस्थानातून मराठवाडा मुक्त झाल्याचा स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 34, महाराष्ट्र शासनाकडून कोणता दिवस माहितीचा अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे 28 सप्टेंबर. माहितीचा अधिकार कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
प्रश्न क्रमांक 35, डॅश डॅश हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे, तर कुठला आहे? 8 मार्च आपण ऑलरेडी बघितलेला आहे ते. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी राष्ट्रीय सण कोणता किंवा कोणते? तर कुठले आहेत? 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2. तर त्याचं बरोबर ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर आहे. तर मित्रांनो, आज आपण दिनविशेष या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहिली. अशाच आणखी उपयुक्त सामान्य आणि स्पर्धा परीक्षा संबंधित व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.